अय, काय निवांत बसलाय? काय चाललंय? आम्ही राखून बसलो आम्ही. कोणला? काय करण सरांना काय झालं त्याला? होय रे, कस काय? त्यालाच नाही माहिती. माझे सल्ले जर त्याने वापरले असते तर पोटबीट काहीच नसतं दुखलं त्याचं. सल्ले ऐकले असते त्याचं पोट नाही, त्याचा अख्खा बॉडीचा एक आणि एक पार्ट दुखायला लागला असता. असं असतंय. सल्ले सल्ले माझे उपयुक्त असतात, तुम्ही ऐकत नाही. पुढच्या वेळेस पासून आम्ही विचार करू तुझ्या सल्ल्यावर, ऐकणार पण नाही. ते कानात सांगितले जातात. अगदी बरोबर. तिकडे शूट चालू आहे आणि इकडे आराम चालू आहे. हे पटत तुम्हाला? मग माणूस आहे आमच्यापासून, म्हणून आम्ही त्याच्या बाजूला बसलो. आराम नाही करत आम्ही, त्याला सांत्वन करतोय, धीर देतोय. तू राहणार, तुझं पोट टेन्शन नको घेऊ. अच्छा, पोट राहणार का तू? तू राहणार? पोट दुखायचं हा, असं आहे का? केलं आता तसं, गोळ्या बिळ्या दिल्या तर त्यांना, बघू किती वेळात बरं होते काय होते. नाही तर मग एखादा वडापाव देऊ, नाही तर काय द्यायचं. केक कालच्या केक मुळे काय लागलं काय? ते आम्ही काय सांगणार नाही, ते तू म्हटलं, आम्ही काहीच म्हणलो नाही त्याच्यावरती. नाही, विचारतो काय पोट काय नाही दुखतंय. हा, ते आहे. गणेश सर, ते पण आता काय बोला. इकडे ते माळ्यातले चालू दे. कस काय करण सर अचानक उठून तयार झाले? अरे बस का भाई, तू सीन नेला ओके होणार बरोबर. सीन ओके दिला, त्या आजार होता ना तू. कोण आजारी होत? आपला करण. यांना पण माहिती आहे. करण आजारी होता. तुषार कुठे चालला? तुषार, अच्छा, ओके. हा हा, टी शर्ट. वा, लाल कलरचा शर्ट आहे. टी शर्ट आहे का फुल शर्ट? फुल शर्ट आहे. टी शर्ट नाही, लाल कलरचा शर्ट आहे, तो घेऊन यायचा. ओके ओके. हे आता आमचे सर हा, पप्पू सर आमचे प्रॉपर्टी आणायला चाललेत घरी. बरं, मला आता काम सांगितलंय, पाणी आणायचं, ती ठेवायचे. वाव, हा बघेल कोणती तरी असेल ती. बरं बरं बरं. हे बघा, मला बोलायला सुद्धा वेळ नाही, एवढी कामं सांगतात. बरं बरं, बिझी माणूस. अजून एक काहीतरी काम सांगितलंय आम्हाला, पाणी पाजा फक्त. काय झालं, गडबडीत होते तुम्ही? चालले होते ना? चाललं होतं. मग गाडी चालू होत नाही का? चला, फायनली झाली बाबा गाडी चालू. गावातील लोकांनी मग सांगितलेलं ऐकलं नाही, काय नाही ऐकलं. मी त्यांना काय म्हटलं, गाडीच्या टाकीत पेट्रोल पाणी ओतलं की त्या पाण्यामध्ये ना हिटर सोडा तुम्ही, आणि हिटर नंतर ती जी वापर येते का, इंजिन चाललं. हा, पण ती काय करते, हिटर सोडितच नाही त्या पाण्यामध्ये. मी काय करायचं मग, त्याला पाणीच गरम करेन ना ती. मग तुम्ही म्हणायचं, तू लय मोठा शास्त्रज्ञ आहे, तू आधी स्वतःला एक गाडी घे, तिच्यावर प्रयोग कर, आणि मग लोकांच्या गाड्यांचे कर. पण हे बाकीचं पहिलं दुसऱ्यांचं करायचं, पहिलं बंद कर. अख्ख्या गाड्यातल्या लोकांच्या गाड्याचं म्हणायचं बंद पाडून टाकलं. ते नीट घे, ते बोल काय घेणार ती? नाही, पेट्रोलचं काय घेणार ते पाणी? त्यांना मी गाडीच्या टाकीमध्ये पाणी वाचायला लावलं. ओतायला लावलं नाही, तू ओतले दादा. हा, त्यांच्या गाडीच्या टाकीत पाणी ओतलं. मी सांगितलेलं ते ऐकत नाही, मग आपण म्हणून काय नाही ऐकत आपण. आता गावातले लोक मी सांगितलेलं ऐकतच नाही. त्यांना म्हटलं, पाणी ओतलंय ना, आता त्याच्यामध्ये हिटर सोडा. मग हिटर सोडला की वाफ तयार होईल ना, मग वाफ तयार झाली का गाडी पळेल. हिटर सोडलं पाणी. वा 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 वा, गोळू शेठ, तुम्ही खूप मोठे शास्त्रज्ञ नाही. नीट घे ना, ते हिटर सोडा म्हणलं, आणि पाणी तापवा. पाणी तापवलं तिची वाफ तयार होईल ना, ती वाफ पकडून ठेवा, तिच्या मग गाडी